सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते समोर या सगळे पाठीमागे जे बसलेले आहेत ना त्यांनी उठून समोर या परत नंतर कार्यक्रमामध्ये व्यत्यय नको अगोदरच सर्वांनी महिला सुद्धा पुढे सरका सगळ्या आणि पुरुषांनी सुद्धा सगळ्यांनी पुढे सरकून बसायचंय कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत नंतर पाठीमागून येणारी पाठीमागून बसते या सर्वांनी पुढे या परत सांगा
बेस मला मायनस करा बोल 0 थोडा डायरेक्टर बोलते मॉनिटरला ठेवा हॅलो राम ते इको दे हर 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 हरे हरे राम हर 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 रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन रूप
समागमे धरावे समागमे धरावे बाकीचे वापरा एवढे दोन हॅलो 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 बाहेर जाऊन Ah
भव सिंधू तरावया भव सिंधू
टाळी वाजवा. आयुष्य खातो
क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. विठाला विठ्ठला नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा.
महेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी थोडासा केंद्र प्रथम नमन करुणी घरनाथा उमा शंकराची सुता चरणावर ठेवून माथा साष्टांगाता दंडवत महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुन मुनिंद्रहिं समागत्य तिष्ठन्नमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका कैलास राणा श्वचंद्रमोणी पनिंद्र माथा मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीन शंभो मज कोण तारी जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी हरिकीर्तन रूपी सेवे करता सादर केलेला अभंग महान भगवत भक्त पंचमेध निर्माते वैराग्य संपन्न सदैव वैकुंठाला जाणारे श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांचा या मनुष्य देहाला उपदेश करणारा अभंग आहे. विठ्ठला क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान सेवेला सुरू करण्यापूर्वी कार्यक्रमाचा अल्पसा पर्याय रसाच्या निमित्तानं आजचे या ठिकाणी कीर्तन समर्पित होते. कैलासवासी श्री धनाजी अनंता कुट्टे साहेब आणि खऱ्या अर्थानं आदरणीय साहेबांच्या या प्रथम पुण्य स्पर्धा निमित्तानं
अर्थातच वर्षश्राद्ध निमित्ताने या ठिकाणी आजची सेवा समर्पित होतीये आणि खऱ्या अर्थानं शैक्षणिक क्षेत्रातलं या ठिकाणी एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व या ठिकाणी समाजातलं या ठिकाणी आपल्या परिसरात पंचक्रोशीतून सगळीकडेच या ठिकाणी दुःख आहे आणि अनेक क्षेत्रातील मंडळी त्या निमित्ताने कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आहेत। या ठिकाणी शिक्षण खात्यामध्ये सहाय्यक आयुक्त या पदी या ठिकाणी कार्य करत असताना परीक्षा परिषद पुणे आणि खऱ्या अर्थानं असं असणारं शैक्षणिक क्षेत्रातलं फार उत्कृष्ट आणि उत्तम असणारं कार्य आदरणीय साहेबांकडून या ठिकाणी घडलं आणि त्या निमित्ताने या ठिकाणी सजरा हो मनुष्य देहाचं या ठिकाणी येणं आणि जाणं ह्या कोणत्याच गोष्टी आपल्या हातात नाहीत आणि अकाली या ठिकाणी त्यांचं जाणं झालं। त्या निमित्ताने या ठिकाणी या परिवाराला दुःख होणं साहजिकच आहे। त्या निमित्तानं सामाजिक क्षेत्र असेल, धार्मिक क्षेत्र असेल, कला असेल, क्रीडा असेल, सहकार असेल, शैक्षणिक असेल, व्यापार उद्योग, व्यावसायिक, राजकीय अनेक क्षेत्रातील मंडळी कार्यक्रमाच्या प्रसंगी या गुट्टे परिवारांच्या या ठिकाणी दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी सर्वच उपस्थित आहेत। या परिवाराचा विचार केला असता पत्नी आदरणीय वैशालीताई गुट्टे या ठिकाणी, मुलगा आदरणीय विक्रम धनाजी गुट्टे या ठिकाणी, मुलगी आदरणीय धनेश्रीताई गुट्टे या ठिकाणी, आदरणीय मुलगी प्रियंकाताई गुट्टे, बंधू अंकुश दादा या ठिकाणी असतील। हा सगळाच परिवार, या परिवाराला या ठिकाणी दुःख होणं साहजिकच आहे। परदुःख हे शीतल आहे पण या दुःखाची तीव्रता फार मोठी या परिवाराला आहे कारण या परिवारातलं या ठिकाणी पितृत्व या ठिकाणी त्यांच्या जीवनात हरपलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी एक व्यक्तिमत्व जे अनेक प्रकारच्या या ठिकाणी सेवा करत असताना पती असेल, या ठिकाणी पत्नीचा पती असेल, आई वडिलांचा मुलगा असेल, या ठिकाणी मुलांचे वडील असतील आणि या ठिकाणी नातवांचे आजोबा असतील, असे अनेक व्यक्तिमत्व या ठिकाणी एकाच व्यक्तीतून या ठिकाणी दिसणार आदरणीय साहेबांचं जाणं झालेलं आहे। सनातन धर्माप्रमाणे, हिंदू संस्कृतीप्रमाणे, वैदिक संस्कृतीप्रमाणे थोडासा इफेक्ट ठेवा। काही विधी करावे लागतात, त्यातील आजचं या ठिकाणी हे पुण्यस्मरण आहे। वरती कर्दन आवाज जास्त नाही द्यायचा, आता आवाज द्यायचा जास्त आणि त्या निमित्ताने या ठिकाणी थोडस इको कमी करा। हे वर्षश्राद्ध आणि पुण्यस्मरण हे करणं या ठिकाणी गरजेचंच आहे। त्याचं कारण असं आहे, या ठिकाणी जाता जाता तुम्हाला सांगणार, विठाल विठाल खऱ्या अर्थानं अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून या ठिकाणी इथपर्यंत या परिवाराला आणण्यास आदरणीय साहेबांचं फार मोठं कार्य आणि अतिशय प्रतिकूल काळात या ठिकाणी असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे, या संतांच्या वचनावर चालणारे व्यक्तिमत्व आणि अतिशय खडतर परिस्थितीत अभ्यास करून या पदापर्यंत पोहोचणं या ठिकाणी फार अवघड आहे कारण की हे महाराष्ट्र राज्यातलं फार महत्वाचं पद आहे आणि या शिक्षण क्षेत्रातलं अतिशय उच्च पदावर या ठिकाणी साहेबांनी कार्य केलं। हे कार्य करत असताना या ठिकाणी शिक्षक असतील, या ठिकाणी सर्व बाकीचे या ठिकाणी सर्वच मंडळी असतील, त्यांच्यावर एक वेगळं आगळं प्रेम करणारे व्यक्तिमत्व आणि हे कार्य करत असताना फार कमी वर्षात वयात या ठिकाणी जाणं झालेलं आहे। जी माणसं फार सुंदर काम करतात, फार मोठं कार्य करतात, मला असं वाटतं ती माणसं फार वर्ष जगली नाही पण कमी कार्यात या ठिकाणी समाजाच्या हृदयात मात्र फार वेगळं घर करून गेली। असं असणार या ठिकाणी साहेबांचं व्यक्तिमत्व। म्हणून पिंड पदावरी दिला आपुल्या करी, माझे झाले गयावर्जन, पिटले पितरांचे ऋण। म्हणून पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी या परिवाराने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। सजना हो, या कार्यक्रमाचं प्रयोजन आयोजन यासाठी असतं की आताची पिढी जरी वेल क्वालिफाईड असली, वेल एज्युकेटेड असली तरी ती वेल कल्चरल असणं फार गरजेचं आहे। आताच्या पिढीला पडलेला हा प्रश्न आहे की आमची माणसं निघून गेली पण निघून गेल्यानंतरही त्यांच्यानंतर एवढा मोठा खर्च का करायचा आणि नाहीच केलं पुण्यस्मरण वर्षश्राद्ध तर चालत नाही का? तर सजनाव याचं थेट उत्तर हे चालत नाही। याचं कारण असं आहे, माणसं निघून जातात पण त्यांचा आशीर्वाद मात्र परिवारावर कायमस्वरूपी राहतो। आताची पिढी ही जनरेशन ही वेल क्वालिफाईड आहेत, वेल एज्युकेटेड आहेत, उच्च शिक्षित आहेत आणि या शिकलेल्या पिढीला हा प्रश्न पडलेला आहे की मग माणसं निघून गेली पण निघून गेल्यानंतर त्यांचं काम का करायचं? याचं कार्य असं आहे, ते गेल्यानंतर या ठिकाणी आशीर्वाद देतात। तुका म्हणी पित्र आशीर्वाद देते की मी गेल्यानंतर माझ्या घरात कुणीतरी असा कुलवार आहे का की मी गेल्यानंतर तू माझी आठवण काढेल। आयुष्यभर खरतर प्रवासात आयुष्य काढलं, खऱ्या अर्थाने शून्यातून विश्व निर्माण केलं
आणि हे निर्माण करत असताना लेकरा बाळांसाठी बायका पोरांसाठी सर्व आयुष्य जगत या ठिकाणी व्यक्तीने त्याचं आयुष्य व्यतीत केलं. आणि मी गेल्यानंतर कारण माझी कुठेतरी आठवण काढली पाहिजे आणि म्हणून आज या परिवाराने बाबांची आठवण काढली. त्यांचा प्रत्येक क्षण, त्यांचा प्रत्येक संघर्ष, त्यांचे प्रत्येक शब्द, त्यांचा स्वभाव या परिवाराच्या हृदयात आहे. आणि म्हणून बाबांचा आशीर्वाद या परिवारावर कायम आहे. विठाला विठाला म्हणून सज्जन आहो या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित ही सेवा या ठिकाणी मला प्राप्त झाली. माझे जिवलग मित्र महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य ताल सम्राट आज मृदंगाची साथ करण्यासाठी उपस्थित आहेत. या ठिकाणी मृदंग क्षेत्रात महाराष्ट्रच नाही तर अनेक राज्यात ज्यांचं फार मोठं नाव आहे आणि या ठिकाणी त्यांच्या हातात मृदंगातली या ठिकाणी हातातली असणारी वेगळी जादू आहे. मृदंग सम्राट ताल सम्राट हरिभक्त परायण असारामजी महाराज साबळे गुरुजी यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. त्यांचं या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आहे. थोडा आवाज जरा ओढतो इथं, थोडा मोकळा द्यायला आवाज, थोडा गेला आणि ट्रबल ठेवायचा, बेस शून्य ठेवा. हॅलो हा असं या कार्यक्रमाच्या प्रसंगी गायनाची साथ करण्यासाठी माझे परमस्नेही या ठिकाणी जीवलग मित्र माझ्या छोट्या बंधूप्रमाणे असणारे महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य संगीतरत्न या ठिकाणी अतिशय ज्यांचा गोडवा आवाजात गोडवा आहे. अखंड महाराष्ट्रच नाही तर अनेक राज्यामध्ये आपल्या आवाजातून आपल्या आवाजाच्या माधुर्यातून समाजाच्या हृदयात ज्यांनी अतिशय छान पद्धतीनं घर केलं आणि या ठिकाणी मंत्रमुग्ध केलं असे आमचे जे नेहमीच आनंदित असतात सदानंद महाराज यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. त्यांचं या हृदयातून या कार्यक्रमाच्या प्रसंगी धन्यवाद आहे. त्यांना साथ केली हरिभक्त परायण सोमनाथ महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांचाही आवाज फार सुंदर आहे. आधी करून या ठिकाणी हरिभक्त परायण बुवासाहेब महाराज करे आपल्या गावाचं भूषण त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. या ठिकाणी नियोजन दत्त आणि अतिशय वारकरी संप्रदायातली या ठिकाणी आपल्या गावात परिसरात या ठिकाणी ज्यांचं फार चांगलं नाव आहे बुवासाहेब महाराज तुमचं हृदयातून धन्यवाद. तिकडे शंकर महाराज असतील ही सगळीच मंडळी आणि सर्व टाळकरी वृंद यांच्यासाठी जोरदार टाळी हरिभक्त परायण अरे महाराज त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. त्यांचं हृदयातून धन्यवाद. साऊंड सिस्टीम या ठिकाणी अप्रतिम आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. त्यांचं हृदयातून धन्यवाद. हे लाईव्ह शूटिंग चालू आहे त्यांच्यासाठी धन्यवाद. सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत ही सेवा या ठिकाणी प्राप्त होत असताना आदरणीय विठ्ठल महाराज हांडे तुम्ही संपर्क साधलेला या ठिकाणी त्या बरोबर धन्यवाद. या ठिकाणी तुमचं हृदयातून धन्यवाद. शुभम असेल शुभमचा संपर्क झाला या ठिकाणी या परिवाराचे चिरंजीव असतील या सगळ्यांचं कन्या असतील या सगळ्यांचं हृदयातून धन्यवाद. सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रतिपाद आणि सेवेला सुरुवात. विठ्ठला क्षणोक्षणाची करावा विचार करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. अभंग फार सोपा आहे फार सुंदर आहे आणि सगळ्यांना समजेल असा आहे. फक्त वास्तविक पद्धतीचं कीर्तन तुमच्या समोर आज मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मला आजच्या कीर्तनात थोडं जाता जाता 15 ते 20 मिनिटं वडील या विषयावर थोडंसं प्रतिपादन करायचंय आणि तो विषय या ठिकाणी निश्चित बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. विठ्ठल विठ्ठल थोडस मुलांना शांत बसवा थोडं प्लीज, विक्षेप नको. क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. सदानंद महाराज अभंग जगद्गुरु तुकोबारांचा आहे आणि गुरुजी महाराजांचं म्हणणं आहे की आम्ही प्रत्येक क्षणाला विचार करणं फार गरजेचं आहे. या मृत्यू लोकात आल्यानंतर या मृत्यू लोकातल्या प्रत्येक मनुष्याने विचार करणं गरजेचं आहे. याचं कारण असं आहे माणसाचं जीवन हे आकारावर नाही तर माणसाचं जीवन हे चांगल्या विचारावर आधारित आहे. ज्याचा विचार चांगला आहे त्याचं जीवन चांगलं आहे. म्हणून तुकोबारे सांगतात आम्ही प्रत्येक क्षणाला विचार केला आणि तोच विचार सांगण्यासाठी आम्ही या मृत्यू लोकात आलो. तुकोबारांचं कार्य असं आहे की तुकोबारांनी एवढ्या आयुष्यात या ठिकाणी एवढा परमार्थ केला आणि हा 42 वर्षाचा परमार्थ करत असताना सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. पहा तुकोबारांनी आयुष्यभर परमार्थ केला आणि तुकोबारांच्या परमार्थातली साध्यता हे होती की तुकोबारांचं जीवन हे समाधानी होतं आणि तुकोबारांना वाटलं की मी समाधानी झालो. याच्या मागे कारण असं आहे कारण आम्ही विचार केला. तुकोबारांनी विचार केला हा संसारातला विचार नाही केला कारण हाही विषय असा आहे जो व्यक्ती संसारातला विचार करतो तो व्यक्ती आजपर्यंत कधीच समाधानी झाला नाही. ज्या व्यक्तीने संसाराबरोबर परमार्थाचा विचार केला तो व्यक्ती सदा चित्ता समाधान. त्याचं कधी चित्त पहा तो समाधानी असेल. याचा अर्थ असा नाहीये की संसार करायचा नाही पण संसार करत
त्याला परमार्थाची सांगड लावलं म्हणजे तुकोबांचं जीवन विठ्ठला. म्हणजे खऱ्या अर्थानं तुकोबांचं जीवन हे समाधानी होतं. लक्षात आहे का, संतांना आमच्या पुढे काहीच अवघड मानायचं नाही. संतांना फार सोपं सांगायचं आहे आणि आम्ही कीर्तनकारांनी तीच सोपी पद्धत तुमच्या समोर सांगितली पाहिजे. तर असं महाराजांचं म्हणणं असं होतं की आम्ही समाधानी होतो. पण आम्ही समाधानी का होतो? कारण की आमच्या जगण्याचा मार्ग वेगळा होता. पण या मृत्यू लोकात तुकोबांनी किंवा सकल संतांनी हे डोकावून पाहिलं आणि मग संतांना कळलं की यांचा समाधानाचा मार्ग वेगळा आहे. पण या मार्गाने जर हे गेले तर यांना समाधान मिळणार नाही. पण आम्ही ज्या मार्गाने गेलो या मार्गाने जर समाज गेला तर यांना निश्चित समाधान मिळेल. आणि हा एक समाधानाचा, परमार्थाचा आणि या मृत्यू लोकातून उद्धार करण्याचा मार्ग तुकोबाने सांगता विठाला. तो विचार एवढा सोपा आहे, तो विचार आहे भगवंताच्या नामस्मरणाचा. इतका सोपा विचार आहे. बघा, तुकोबाने 42 वर्ष देवाचं नाव घेतलं. सगळे तुकोबाने विरोध करत होते की महाराज तुम्ही संसाराकडे लक्ष द्या. तुकोबाने सांगतात आम्ही गेल्यानंतर तिथं आम्ही किती 50 वर्ष तरी लोकांच्या हृदयात जिवंत राहिलो पाहिजे. पहा, माणसाचं जीवन असं असावं की तो गेल्यानंतर किमान 50 वर्ष तरी लोकांच्या हृदयात जिवंत राहिला पाहिजे. तो किती आयुष्य जगला या मृत्यू लोकात आता त्याला फारसं महत्व नाहीये. तो आयुष्य कसं जगला त्याला फार महत्व आहे. तुम्ही आम्ही काही माणसं 100 वर्ष जगली पण 1% ती समाजाच्या कामाला आली नाही. लक्षात नाही का, वाक्य फार मोठं आहे. काही माणसं आयुष्य 100 वर्ष जगली पण त्यांच्या आयुष्यातला एकही या ठिकाणी % ते आयुष्य त्यांनी समाजाच्या कामाला लावलं नाही. ती स्वतःसाठी जगली. पण जी माणसं समाजासाठी जगली ती माणसं गेल्यानंतर जिवंत राहिली. आणि त्या व्यक्तिमत्वाचं एक व्यक्तिमत्व म्हणजे आजचे आदरणीय साहेब यांचं व्यक्तिमत्व असं आहे. 50-55 वर्षाचं आयुष्य लाभलं असेल परंतु दिवस रात्र म्हणजे खरं सांगू का, मी या क्षेत्रात फार निगडीत आहे, फार जवळचं आहे. मला माहितीये हे क्षेत्र असं आहे, फार संघर्षाचं आहे. इथं एवढं वर्णन असतं कामाचं, सगळ्या गोष्टी. पण याच्यानंतरही एक वेगळं समाधान की आपण समाजाच्या कामाला येतो. या खऱ्या अर्थानं साहेब गावाकडे आल्यानंतरही एक सगळी लोक ज्यावेळेस भेटायला येत असतील त्यावेळेस साहेब त्यांचं काम करत असतील ना, खरं सांगू का, तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमची मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. मला थोडा मंडळ आवाज द्या. खऱ्या अर्थानं माणूस निघून जातो त्याची कीर्ती मात्र उरली पाहिजे. नुसती कीर्ती नाही महाराज, उत्तम कीर्ती. कीर्ती उरणं वेगळं आणि उत्तम कीर्ती वेगळी. ह्याचं कारण सांगतो तुम्हाला. म्हणून मला असं वाटतं 42 वर्षाचं आयुष्य तुकोबारायांचं या परिवाराचं सांत्वन करण्यासाठी आजचं कीर्तन आहे. आई 42 वर्षाचं आयुष्य तुकोबारायांचं, फार वर्ष नाही पण 42 वर्षाचं आयुष्य साधन संपलं आणि जगाचा मालक तुकोबांना घ्यायला आला. लक्षात नाही का, पण आजही तुकोबारे अभंगाच्या रूपाने आपल्या प्रत्येकाच्या हृदयात आहे. विश्वमाऊली ज्ञानोबा आहे 22व्या वर्ष समाधीला गेले पण 22 वर्षाचं आयुष्य. पण विश्वमाऊली ज्ञानोबा समाधीला जात असताना देव निवृत्ती आणि धरले दोन्ही कर. म्हणजे खऱ्या अर्थानं ज्ञानोबारांनी समाधीला निघावं पण ज्ञानोबारांनी समाजाचं आधी काम करावं. जर ज्ञानोबा आहे तसे तर लवकर जाणार होते पण मुक्ताबाईसाठी 2 वर्ष थांबले, निवृत्तीदारासाठी 2 वर्ष थांबले, सोपान काकासाठी 2 वर्ष थांबले आणि मग जात असताना ज्ञानेश्वरी, अमृत अनुभव, चांगदेव 65 आणि या समाजाला सन्मार्गाचा मार्ग देणारा हरिपाठ सांगून गेले. म्हणजे पहा, हे चांगलं कार्य ज्ञानोबा करून गेले आणि हे जात असताना मात्र सकल समाजाच्या डोळ्यात अश्रुधारा वाहत होत्या. ज्ञानोबा तुम्ही समाधीला जाऊ नका. खऱ्या अर्थानं विश्वमाऊली ज्ञानोबा समाधीस्थ झाले. सांगायचं तात्पर्य आहे पण आजही आनंदीत गेल्यानंतर जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत नाही
जोपर्यंत विश्वमाऊली ज्ञानोबा यांची संजीवन समाधी आहे तोपर्यंत चंद्र सूर्य असणार. हे कार्य मात्र ज्ञानोबा यांचं फार जीवन जबरदस्त आहे. म्हणून मला असं वाटतं गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. माणसं निघून जातात पण त्यांची कीर्ती उरणं फार गरजेचं आहे. महाराज लक्षात नाही का सदानंद महाराज मी कधीच अभंगाचं टिप्पणी करत नाही कधीच नाही. हे अभंग घेतल्यानंतर फक्त तुमचे चेहरे बघून मी कीर्तन सांगतोय. आणि मला माझा एक मित्र आहे आमचे मित्र मला म्हणजे महाराज तुम्हाला रोज वर्ष श्राद्धाचं कीर्तन असतं. त्याचं कारण सांगू काय आम्ही कीर्तन त्या त्या परिस्थितीनुसार त्या समयानुसार करतो. आज या परिवाराच्या अनुषंगाने आलो ना आम्ही 10 मिनिटं यांच्याशी संवाद साधला. आदरणीय रशिताई असतील या सगळ्यांशी दादांशी यांचे संपर्क साधला. पण इथं आल्यानंतर खऱ्या अर्थानं यांच्या हृदयात दुःख यांना व्यक्त नाही करतायत. पण आम्ही ते दुःख समजून गेलं पाहिजे नाही. आम्हाला माहिती आहे परदुःख ही शीतल आहे त्याची स्वतःची दुःखाची तीव्रता फार मोठी आहे. म्हणून मला त्या अनुषंगाने कीर्तन करणं फार गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी ती व्यक्तीने जे कार्य केलं हे कार्य करत असताना पहा म्हणून मी मगाशी सांगितलं महाराज फार कमी वर्ष आयुष्य आहे. पण आजही इथं आलेला प्रत्येक काही व्यक्ती अशा असतील की ज्यांच्या आयुष्याचं कल्याण साहेबांनी केलं आयुष्याचं कल्याण केलं. हे खरं आहे ही वास्तव आहे मला माहिती आहे महाराज खरं सांगू का. आणि हेच कार्य जिवंत राहत असतं. तुम्ही आम्ही किती वर्ष जगलो त्याला फार महत्व नाहीये. एक महत्वाचं वाक्य बोलतो पहा आज साहेबांचं कार्य पाहून वाक्य आठवलं. जिंदगी मिलना ये भाग्य की बात है मृत्यू होना ये समय की बात है लेकिन मृत्यू के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है. गेल्यानंतर जिवंत राहणं हे केलेलं काम असतं. लक्षात नाही का. पण इथं बसलेल्या असंख्य श्रोत्यांना माझं सांगणं आहे की आपल्याला किड्या मुंग्यांसारखं जगायचं नाही. आपल्याला वेगळं जगायचं. टू डिफरंट फ्रॉम अदर्स. इतरांपेक्षा काहीतरी वेगळं. म्हणून महाराज आम्हा कीर्तनकारांना असं वाटतं आम्ही एज्युकेटेड आहोत. आम्ही खऱ्या अर्थानं जर शिकलेलं असेल तर आम्ही समाजाला एक वेगळा मार्ग आता सांगितला पाहिजे नाही. आम्ही सन्मार्गाचा मार्ग सांगितला पाहिजे नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आयुष्यभर आमच्या जुन्या माणसांनी कष्ट केलं. मी इथं बसलेल्या सगळ्या तरुणांना सांगेन की तुम्ही आयुष्यभर कष्ट करत असताना आता माझी एकच विनंती आहे आम्ही थोडासा याच्यावर फार सूक्ष्म पद्धतीने अभ्यास केला दिदी. आणि आम्हाला असं जाणवलं की आता बाबा 60 वर्षापर्यंत काम नाही करायचं. आम्ही सगळ्यांना विनंती देईन 60 वर्षापर्यंत काम नाही करायचं. अर्ली रिटायरमेंट घ्यायची सगळ्यांनी. अर्ली रिटायर म्हणजे आम्ही 30शीतले आहोत तर आम्हाला असं वाटतं आम्ही 40 ते 45 वर्षापर्यंतच काम करायचं. काम करायचं म्हणजे नंतर बसायचं असं नाही. पण आयुष्यभर जी फरफट करायची ना ती थांबवली पाहिजे आणि माणूस समाधानी झाला पाहिजे. एक मोठं वाक्य बोलतो पहा त्या वाक्यात अर्थ फार गहन आहे. कसं आहे माहिती का जो प्राप्त है वो पर्याप्त है. जे मिळालंय ते फार उचित आहे. पण खऱ्या अर्थानं माणूस आयुष्यभर तिकडे धावतो आयुष्यभर तेवढी धावपळ करतो. पण नंतर आम्ही सुरुवातीला कीर्तन करायचो ना आम्ही आमचे वाड वडील ज्या वेळेस चालत जाऊन कीर्तन करायचे जुनी लोक त्या जुन्या लोकांना आठवत असं. त्यानंतर थोडा आमचा काळ आला त्यावेळेस आम्ही 2 व्हीलरवर कीर्तन करायला लागलो 15 वर्षापूर्वी. आणि नंतर मग हळूहळू आम्हाला असं वाटायला लागलं गड्या आता 2 व्हीलरवर थोडस थंडीचं उन्हाचे प्रॉब्लेम व्हायला लागले. आणि म्हणून आम्ही छोट्या गाड्या घेतल्या 4 व्हीलर घेतली. ती 4 व्हीलर बी खेडेगावात थोडीशा दगडाला खाली लागायला लागली. मग आम्ही आता 30 लाखाची गाडी घेतली. पण आजही आम्हाला वाटते आम्ही विमानात कीर्तन करावं. नाही लक्षात आलं का तुमच्या. आम्हीच थांबलो नाही अजून. म्हणजे मी इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगेन की कुठंतरी थांबलं पाहिजे नाही कुठंतरी शांत झालं पाहिजे नाही. पण जेवढं आयुष्य जगल त्यातलं थोडं तरी आयुष्य समाजासाठी जगता आलं पाहिजे. जर समाजासाठी नाही जगलो तुम्हाला खरं सांगतो किड्या मुंग्यांचं जगलं आणि आपल्या जगण्यात काय अर्थ नाही.
आपण नुसतं खायला हे बघा याच्यासाठी जन्माला आलो. माणसाचा उद्देश हा क्लिअर असावा. लक्षात राहील का हे सांगायचं तात्पर्य. बघा आता अजून 15-25 वर्षानंतर किती वर्षांतर आम्ही नसेल, पण आम्ही नसल्यानंतर जरी कोणी आमचं युट्यूबला कीर्तन काढलं आणि ते कीर्तन पाहताना आसाराम बाबा तुम्ही वाजवताना आमचे सदानंद गुरुजी गाताना या आमच्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर लोक म्हणतील गड्या माणूस मुसलमानच होता पण बोलायला भारी होता. नाही कळलं का तुम्हाला? सांगायचं तात्पर्य माणूस काय शिकत राहतो. आणि खरं सांगू का मला असं वाटतं माणूस जातीने कधीच श्रेष्ठ ठरत नाही, कधीच नाही. या मृत्यू लोकातला माणूस जातीने कधीच श्रेष्ठ ठरला नाही. बघा साहेब कोण्या जाती जन्माला आले हे नंतर ते कर्तृत्वावरून श्रेष्ठ ठरले. त्यांचं कर्तृत्व भारी होतं म्हणून समाजाने त्यांना मानलं. लक्षात नाही का? हे बघा छत्रपती शिवाजी राजांनी 18 पगड जाती 12 वळीतेदार सोबत घेतले. त्यासाठी कंक बहिर्जी नाईक म्हणतो राज आणि मी नाईक समाजाचा आहे चालेल का? आमचा समाज लय मोठा नाही राजा म्हणतात बहिर्जी अरे मी नाही विचारलं तुला तू नाईक आहेस का कोण आहेस? चल बहिर्जी. मादारी मेहतर म्हणतो राजा मी मुस्लिम समाजाचा आहे. राजे म्हणतात मादारी तुझी जात नाही विचारली. ज्ञानोबा माळी म्हणतो माळी समाजाचा राज आम्ही ज्ञानोबा माळी समाजाचं चालेल का तुम्हाला? राजा म्हणतात ज्ञानोबा तुझी जात नाही विचारली. आणि धनगर समाजाचा महादेव धनगर म्हणतो राज मी महादेव धनगर आम्ही धनगर आहोत राज चालेल का स्वराज्याला? त्यावेळेस शोभा राजे म्हणतात हे महादेव माणूस जातीवर श्रेष्ठ नाही ठरत, माणूस त्याच्या कर्तृत्वावरून श्रेष्ठ ठरतो. त्याचं कर्तृत्व या समाजाने त्याला मुजरा केला बघ. विठाला धर्म पंथ या सगळ्या गोष्टी नंतर पण खऱ्या अर्थानं माणसाचं कर्तृत्व त्याचा असतं आणि त्याचा महत्वाचा विचार हा माणसाला तरुण जातो. म्हणून महाराज सांगतो आम्ही प्रत्येक क्षणाला विचार करा. प्रत्येक क्षणाला विचार केला म्हणजे संसाराचा विचार नाही केला. महाराज सांगतात संसार करत असताना आम्ही परमार्थाचा विचार केला. संसारी असावी असोडी नसावी म्हणजे संत संसारातच होते. त्याला अजून एक प्रमाण आहे. असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगदशा. ते देहात असून त्यांनी विदेही स्थितीचा अनुभव घेतला. देहात होते पण छंद मात्र भगवान परमात्म्याच्या नामाचा. मनाला गोविंदाचा छंद माझ्या मनाला माझ्या मनाला छंद नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला छंद छंद परमार्थ करत असताना भगवान परमात्म्याचं नामस्मरण हा गोविंदाचा छंद. थोडासा इफेक्ट द्या. आवाज कमी करू नका बोलताना. काय होतं माहिती का फार डिस्टर्ब होतो. आवाज नाही वरते झाला. सिस्टीम चांगली आहे तुमची पण तुम्हाला भ्या वाटते साऊंड जळून काय ते तसं केलं मग सिस्टीम लागत नाही. त्यामुळे तुम्ही मोकळ्या मनाने तर तुम्ही जॅकीर भाई त्यामुळे जरा थोडस मोकळ्या मनाने लावला. तुमच्याच पॅनलच आहे ना मी काय केलं का तुम्हाला अजून तर हे मी सांगायला लागेल का तुम्हाला? काय सांगायचं का
म्हणजे आपलं मस्करीने म्हणतोय तुम्हाला, पण जरा मोकळ्या मनाने सिस्टीम लावा ना. हा नाही बी नको शिका माझ्या, आपलं थोडं हो घ्या. लक्ष नाही का काय होतं माहिती का, आमचं कीर्तन सिस्टीम आहे, रोज 2 कीर्तन आहेत बाबा. आता हे सदानंद महाराज कुठल्या स्केलला गातात माहिती का, ह्यांचा आवाज तर मग अजिबात शक्य नाही. हे पक्वादाला आवाज लागतो, याला रियाज आहे. हे प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट नाही, परफेक्ट प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. परफेक्ट प्रॅक्टिस केली, एक एक राग एक एक बोल असा अडवलाय की खऱ्या अर्थानं तो वाजवल्यानंतर तो कानाला गोडच लागला पाहिजे. आणि म्हणून थोडंसं आवाजाचं थोडं माधुर्य द्या. लक्षात नाही का. आणि म्हणून 42 वर्ष तुकोबांनी परमार्थ केला. ज्ञानोबांचं जीवन या ठिकाणी व्यतीत झालं. आणि ही सगळी माणसं जगत असताना या ठिकाणी समाजासाठी हा विचार होता भगवंताच्या नामस्मरणाचा. 42 वर्ष नामस्मरण केलं. आणि महाराज सांगतात मग तुकोबाने तुम्ही म्हणता विचार करा, आम्ही विचार करत नाही का. महाराज सांगतात तुम्ही संसारातला विचार करता, पण मी जो विचार सांगितला तो परमार्थातला करा. परमार्थातला अर्थातच नामस्मरणाचा विचार करा आणि तोच भगवंताच्या नामाचा प्रत्येक क्षणाला विचार करा. तुकोबाने अभंगाचा क्षणाहाची करावा विचार करावया पार भो सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. हा विचार करा कोहम कथमितम जातम, मी कोण आहे, मी तर कशासाठी आलो आणि हे सगळं आवरून मला कुठं जायचंय. हा विचार म्हणजे भगवंताच्या नामस्मरणाचा. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे पांडुरंग ध्यानी पांडुरंगमणी विठ्ठलाचं भजन. खऱ्या अर्थाने याचा विचार तुकोबाने सांगतात. आणि जर नाही विचार केला तर नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. सजनाहो देह जाणार आहे, देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल. एक ना एक दिवस याला किती जरी जपून ठेवला तरी त्याला जावं लागणार. आया सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ गया कोई बांध गया जंजीर. ये रते पामर जीवन येरते पामर जीव केले. म्हणजे साबळे महाराज इथं अवतारी गेले म्हणजे अवतावाले पण निश्चित जाणार आहेत. कदाचित ते भ्रमात ते जाणार नाहीत,
इथं रावणाला बी जावं लागलं दादा. म्हणजे महाराज रावण 7 कोटी घरं सोन्याची होती, 28 कोटी भिंती सोन्याच्या होत्या आणि रावणाच्या घराच्या चौकटीला 22 क्विंटल सोनं होतं. लक्षात नाही का? रावणाच्या 28 कोटी भिंती सोन्याच्या होत्या आणि आपली 30 तोळ्याची चेन घातल्यावर सगळ्या गुन्ह्या उड्या ठेवत्या. आपण जाणार नाही का? जावं लागणार. बोलणारा कीर्तनकार बी एक दिवशी जाणार, जायला लागणार. पण खऱ्या अर्थानं नाशवंत देह जाणार सखळ, आयुष्य खातो काळ सावधान. महाराजांनी सावधानतेचा इशारा दिला. सावधान व्हा, कारण की प्रत्येक क्षणाला विचार करा. खऱ्या अर्थानं हे करत असताना संत समागमी धरावी आवणी, करावी तातडी परमार्थाची. बाकी सगळे तुमच्या कुणीच कामाला येणार नाही. संतांची संगत मात्र कामाला येईल. लक्षात नाही का? खऱ्या अर्थानं संतांची संगत फार महत्वाची. पण संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. संगत संतन कीर्तन संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. मग कोणता विचार? तो विठोबा. क्षणोक्षण हाची करावा विचार, करावया पार भो सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. श्री कैलाससी आदरणीय धनाजयंत भुट्टे साहेब. खऱ्या अर्थानं साहेबांच्या या प्रथम पुण्यस्मरणा निमित्तानं आजचं कीर्तन या ठिकाणी समर्पित होत आहे. त्या निमित्तानं या ठिकाणी आजचं कीर्तन समर्पित होत असताना या परिवारानं या ठिकाणी दिलेली ही सेवा, महाराज तुमच्या सगळ्यांच्या संपर्कातून प्राप्त झालेली सेवा, अखंड महाराष्ट्रभर आणि 5 राज्यात जात असताना या ठिकाणी थोडं वडील सांगण्याचा या ठिकाणी विषय येतो. जवळजवळ आई सांगणं फार सोपं आहे. शेवटची काही मिनिटं राहिली, सेवेला पूर्ण विराम देणार आहे. प्रत्येक वडील या महत्वाच्या विषयावर थोडासा स्पर्श करतो आणि राहिलेल्या वेळेत या ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देतो. सांगायचं तात्पर्य असं आहे, अखंड महाराष्ट्रभर आणि बाबा अनेक राज्यात जात असताना काही ठिकाणी स्पेशल वडीलच सांगायला जातो. जी फुलं वाटतायत त्यांना विनंती आहे, एक थोड्या वेळाने फुलं वाटा. हा इकडे ठेवा, बाजूला ठेवा, पायाखाली जातात, नाही ते इथून घ्या. विठाला या जगाच्या पाठीवर मातृत्व सांगणं फार सोपं आहे. पण ज्या वेळेस वडील सांगण्याचा विषय आला त्यावेळेस मात्र अंतःकरण दाटून आलं. कारण आई सांगणं फार सोपं आहे बाबा, पण बाप सांगणं फार अवघड आहे. आईच्या डोळ्यातलं पाणी आजपर्यंत सगळ्यांनीच पाहिलं, पण आमचा बाप रडताना फार कमी लोकांनी बघितलेला आहे. खरं सांगू का, या जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त प्रेम करणारी व्यक्तिमत्व आई आहे. हे खरंच आहे. लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त. पण आई तुम्ही एवढं प्रेम केलं की तुमच्या प्रेमाच्या समोर बिचारा बाप आमचा मात्र झाकला गेला. त्याने आयुष्यभर कष्ट केलं, एवढं कष्ट केलं की खऱ्या अर्थानं कुटुंबासाठी झगडला, दिवस रात्र कष्ट केलं. पण बापाच्या डोळ्यातलं पाणी फार कमी मुलांना दिसतं. खरं सांगू का, बापाला रडता येत असं नाही,
बापालाही रडता येतं, पण खऱ्या अर्थानं फार कमी वेळा बाप रडतो. आईचं रडणं म्हणजे सगळ्यांना दिसतं, बापाचं रडणं म्हणजे क्वचित वेळीच आहे. म्हणून मला असं वाटतं या जगाच्या पाठीवर बाकी सगळी प्रेम करतील, पण आईचं आणि वडिलांचं प्रेम मात्र हे वेगळं आहे. हे सांगायचं तात्पर्य असं आहे, बस त्यांना लावा आणि बसा बाबा, बस बस ठेवा ते. विठाला विठाला पण आईने जे प्रेम केलं ते प्रेम मात्र वेगळं आहे, पण बापाचं प्रेम वेगळं आहे. आई तुम्ही पडद्याच्या समोरची कलाकार आहे, तुमचं प्रेम जगाला दिसलं, तर बाप मात्र आमचा अंधाऱ्या खोलीतच राहिला. सगळी प्रेम करतील पहा तुम्ही, पण बापाच्या डोळ्यातलं पाणी पाहणारी फार कमी लोक आहेत, फार कमी लोक. आम्ही पण नाही पाहिलं महाराज. ज्याच्या ज्याच्या बापाच्या डोळ्यात पाणी आलं, ज्या लेकरांच्या डोळ्यात बापाच्या डोळ्यातलं पाणी ज्या लेकरांनी पाहिलं ना, ती लेकर पण भाग्यवान आहे. बाप करी जोडी लेकुराची ओढी, करी जोडी लेकुराची ओढी आपली करवंडी वाढवली. म्हणून महाराज आईचं प्रेम सगळ्यांना समजलं, पण बाप मात्र पडद्याच्या आडच राहिला. खऱ्या अर्थानं आई बघा, तुम्ही आजपर्यंत संतांनी पहिली आई सांगितली आणि नंतर बाप सांगितला. बारीक आवाज ठेवायचा म्युझिकला, कमी करा म्युझिकचा, बाकी सगळे बाई बंद करा. मला थोडा आवाज द्या. पण आई तुमच्या प्रेमासमोर मात्र आमचा बिचारा बाप आखल्या गेला. तुम्ही एवढं प्रेम केलं की आमच्या बापाच्या डोळ्यातलं पाणीच नाही दिसलं. लेकुराचं हित वाहे माहुलीचे चित्त. थोडा म्युझिकचा आवाज कमी करा. आईसी कळवल्याची जाती आणि कधी लाभ हवी न प्रीती. आई तुमच्या प्रेमाला सॅल्यूट आहे.
काय झालं माहितीये का, आई कळली ना मग बाप कळण काय असतं ते. लोकांना वाटतं आईला रडता येतं बापाला रडता येत नाही, असं नाहीये. बापाचं सगळ्यात जास्त कोणावर प्रेम असतं माहितीये, बापाचं सगळ्यात जास्त त्याच्या लाडक्या लेकीवर प्रेम असतं. या जगाच्या पाठीवर काही ठळक प्रेम आहे, त्यात लेकीचं आणि बापाचं प्रेम आहे सगळ्यात ठळक प्रेम. पण आईच्या प्रेमासमोर आई तुम्ही एवढं प्रेम केलं की खरंच बाप हातला गेला हो. तुम्ही लहानपणापासून आम्हाला गोंजरलं. साने गुरुजींनी मी श्यामची आई दिली, बापली नारी फार कमी आहे. छत्रपती शिवाजीराजांना आईसाहेब जिजाऊंनी घडवलं हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे. पण शिवराजांसाठी त्याग करणारा राजा हा शहाजीराजा बाप होता, हा बाप विसरता कामा नये. लपवा लपवा जगजेठी माझ्या बाळाला लिहू नका म्हणून टाहो फोडणारी आई मात्र देवकी सगळ्यांच्याच लक्षात राहिली हो. पण ढगांचा गडगडाट, पावसाची रिमझिम आणि या जीव घेण्या अवस्थेत या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर घेऊन जाणारा बाप वसुदैव हा बापही कुणाच्या तरी लक्षात राहिला पाहिजे. कौशल्य आईच्या डोळ्यातलं पाणी आई सगळ्यांना दिसतं. कौशल्य आई रडत होती, पण लेकरांच्या विरहात रडणारा आणि मारणारा बाप हा राजा दशरथ ह्या बापही कुणाच्या तरी लक्षात आला पाहिजे. आईच्या प्रेमासमोर बाप लक्षातच नाही राहिला. आई तुम्ही एवढं वंजरलं, आम्ही लहानपणापासून आमच्या आईने आम्हाला एवढं प्रेम केलं. लहानपणापासून आम्ही अभ्यासाला बसलो की आई म्हणते अभ्यासाला बस, मला टीव्ही बघू नको, नाही तर बाप मारीन बरं का, तुझा लई खतरनाक आहे. बाप आम्हाला रागीट नाही खाटला गेला. पण खरं सांगत आई, तुमच्या माझ्या बापाच्या रागामाग प्रेम पात्र फार मोठं प्रेम, फार मोठे प्रेम. तो रागाचा नाही खटला गेला, पण तसा नाहीये तो. त्याचं तुम्ही अंतर मनात बघा, त्याचं काळीच वेगळं आहे. सांगा तुम्ही त्याचा संघर्ष कोणासाठी, त्याचा संघर्ष लेकरांसाठी. पण आईने एवढं प्रेम केलं. 9 महिने 9 दिवस आई 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले, ऍडमिट केलं. बघा आईचं प्रेम किती. आणि 9 महिने 9 दिवस झाले, नवमास कष्टला अशी 10 वेळेने प्रसूत झाली. येताची कर्म जार तुझी मान अडकली, अकांत जननी दुःखे धाय मोकली. डॉक्टरांनी ऍडमिट केलं, सोनोग्राफी काढली आणि इमर्जन्सी निर्णय सांगितला, एक तर बाळ तरी जगल, नाही तर बाळाची आई तरी जगल. पतीनं सही केली, बाळाचं काही होऊ द्या, बाळाच्या आईला धक्का लावू नका. पण ज्या वेळेस डॉक्टर त्या आईकडे आले, आईला म्हणजे आई फार क्रिटिकल सिच्युएशन आहे, परिस्थिती अवघड आहे. एक तर बाळ तरी जगणार आहे, नाही तर बाळाची आई तरी जगणार आहे. म्हणजे सांगा म्हणजे काय पाहिजे. आई म्हणते डॉक्टर अहो आईला विचारतात का बाळ का बाळाची आई. खरं सांगू का, ऑपरेशन झालं त्याच्या आधीच आई म्हणली डॉक्टर माझं काय होऊ द्या हो, पण माझ्या बाळाला धक्का लावू नका. मातेची अचित्ती अवघी बालकाची व्याप्ती. ऑपरेशन झालं, डॉक्टर हसतमुखाने आले आणि आईला म्हणतात आई तुझी एवढी सकारात्मक ऊर्जा आहे, तुझं बाळही जगलं आणि तूही जगलीस. पुत्राची वार्ता आणि शुभ ऐकीची माता. म्हणजे आईचं एवढं प्रेम आहे की बापाचं प्रेम झाकलं गेलं. बघा तुम्ही आईचं प्रेम अजूनही रेखाटा. मी इकडं दौंडला कीर्तन केलं होतं ना, अबा त्यावेळेस चालू कीर्तनात एक लेकूट तिने माझ्या हातात चिठ्ठी दिली. तिला म्हणलं काय झालं, नाही काही नाही महाराज तुमचं झी टॉकीजला कीर्तन बघितलं टीव्हीला, त्यावेळेस तुम्ही वानवला देणारी आई सांगितली. इथं बसणाऱ्या कोणीही लेकीला तिची आई वानवला देणारी. वानवला शब्द आपल्या इकडलाच आहे. म्हणजे 80 वर्षाची आजी बघितली आणि 60 वर्षाची मुलगी बघितली. मी रिपीट करायची, त्याच्यावर लक्ष ठेवायचं. मला या दोन्ही जवळ गेल्यानंतर असं वाटलं या दोघी बहिणी आहेत. तर ती मुलगी सांगत होती कीर्तनात महाराज तुम्ही झी टॉकीजला तो प्रसंग सांगितलेला, आज 2 मिनिटं ऐकायचं म्हणते. म्हणजे 80 वर्षाची आजी आणि 60 वर्षाची मुलगीचा प्रसंग सांगितलेला. काय झालं ताई, म्हणजे काही नाही म्हणले, आमची आई जिवंत होती तर 5-6 महिने झालं म्हणले गेली विचारी आमच्यातली, ऐकायचंय म्हणले आम्हाला. मी 80 वर्षाची आजी बघितली, 60 वर्षाची मुलगी बघितली. मला वाटलं त्या दोघी बहिणीच आहेत. तर मला जवळ गेल्यानंतर कळलं ती आई आणि ती मुलगी आहे. आईला म्हणलं आई बहीण आहे का तुझी, आई म्हणली मुलगी आहे महाराज माझी. ती म्हातारीचा गुडघा दुखत होता तरी बिचारीने तांदळाची गोल गाडीत टाकली. आईला म्हणलं आई यार तुला चालता येत नाही आणि तू तरी वानवला गाडीत टाकलास. आणि 50 लाखाची गाडी आहे तुझ्या जावायची, जो पाहिजे तुला तांदूळ घेईल ना. आई म्हणते महाराज हेच तर ऐकलं तुम्हाला. मला माहिती आहे माझा जावायला श्रीमंत आहे, पण खरं सांगू का आता मी घरी जाईल या तांदळाचा भात करेल आणि पहिला खास तोंडात घालेल ना, आणि मग तिला म्हातारीची आठवण येईल. आणि ज्या दिवशी आई जाईल ना त्या दिवशी वानवलं झाले आई नसेल
ऐसे कळवळ्याची जाती करी लाभावी प्रीती. हे जगाच्या वाठीवर निर्लोभ निष्काम आणि अमर्याद प्रेम करणारे व्यक्ती म्हणजे मातृत्व आहे. इथं बसणारे कोणीही तरुणाला विचारा, ज्या घरात आई जिवंत आहे ना भाऊ, त्या घरात दरवाजा कधीच वाजवायला लागत नाही बरं का. आम्ही सगळे रात्री 2 वाजता गेलो ना, बिचारी आमची आई रात्री 2 वाजता उठते आमच्यासाठी. आईला म्हणलं आई यार जीवन आलोय आम्ही. आई म्हणते हार दिवा कितीतरी खायला लागेल माझ्या आजची. आम्ही विचार करतो ज्या दिवशी आमची आई जाईल लागल्या त्या दिवशी लय दुःख असं आमच्या जीवनात. एक मोठं वाक्य बोलू का, या आजूबाजूच्या सगळ्या गाड्या आहेत का, या सगळ्या गाड्या मॅन्युफॅक्चर कंपनीने केल्यात. याचं फायरिंग कमी जास्त झालं ना, कदाचित मेकॅनिकल इंजिनियरला कळणार नाही. पण घरासमोरून किती बी गाड्या जाऊ द्या, गाडीच्या आवाजावरून आपल्याच मुलाची गाडी आहे ओळखणारी इंजिनियर म्हणजे आई आहे. आजपर्यंत कोणाला नाही कळलं, ते मातृत्वाला कळलं. एक शेवटचं उदाहरण आईचं, आणि मग बाप सांगतो. आता आई कळली की बाप लक्षात येईल. बाबा 10 किलोचं लाकूड पाण्यात टाका, नाराज. 10 किलोचं लाकूड पाण्यात टाका आणि 50 ग्रॅमचा दगड महाराज पाण्यात टाका. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, लाकूड 10 किलोचं आहे आणि दगड 50 ग्रॅमचा आहे. माझं म्हणणं असं होतं, वजनानुसार लाकूड बुडलं पाहिजे होतं, पण जी सृष्टी बनवली त्याच्यानुसार दगड बुडला. पण दगड तो 50 ग्रॅमचाच आहे आणि लाकूड 10 किलोचं आहे. मग लाकूड का नाही बुडलं बरं, दगड का बुडला? तर चला, दगड का बुडला याचं उत्तर शोधायचं नाही, लाकूड का बुडलं नाही याचं उत्तर आईकडे, अर्थातच पाण्याकडे. पाणी म्हणतं ज्या झाडाला मी मोठं केलं ते झाड मी कधीच बोलून देऊ शकत नाही, त्याप्रमाणे आई म्हणती ज्या लेकराला मी जन्म दिला त्याला मी कधीच रिवर्स येऊन देत नाही. किंबहुना धनुर्धरा तो मातेच्या उदरा तो मातेचा असतोय राखे तुला. अर्जुना, आईचं मुलावर शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम आहे. पण आई, तुमच्या डोळ्यातलं पाणी आमच्या बापाच्या डोळ्यातलं पाणी झाकून गेलं, नाही रडता आलं बापाला आयुष्यभर. आम्ही काही माणसं नाहीच रडता आलं बघितली हो, पण याचा अर्थ असा नाही की रडता येत नाही. त्या परिवाराचं दुःख किती मोठे सांगू तुम्हाला, ऐका. 15 वर्ष झालं आम्ही कीर्तन करतोय, पण माझा 15 वर्षाचा अनुभव आहे महाराज सदानंद महाराज, की चांगले दिवस आले की आमची माणसं निघून जातात. आता बघा ना, आदरणीय साहेबांनी एवढं कष्ट केलं असेल, खडतर प्रवासात शून्यातून विषय. आणि खरं सांगा या परिवाराला, त्या खडतर प्रवासात फार कमी लोक तुमच्या कामाला आले असते, नाही येत माणसं कामाला त्यावेळेस. पण ज्यावेळेस साहेबांना यश मिळालं ना, जी माणसं कामाला नाही आली तीच माणसं पुष्पगुच्छ घेऊन अभिनंदन करायला आली असते. मला असं वाटतं बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली ती असेल की या लेकरांनी खऱ्या अर्थाने त्यांचं कार्य पुढे चालू ठेवलं पाहिजे. मुलंही हुशार आहेत, शिक्षणाच्या क्षेत्रात हुशार आहेत. म्हणजे विक्रमदादा असतील, आमच्या धनश्रीताई असतील, प्रियंकाताई असतील, साहेबांच्या सौभाग्यवती असतील, ही सगळीच ही जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती. मी काय म्हटलो, परत दुःख शीतल आहे, पण हे दुःख त्यांचं आहे, त्यांना माहिती तीव्रता काय. 1 वर्ष झालंय पण अजूनही वाटत नसेल की आमचा माणूस गेलेला आहे आमच्यातून. मी लांब नाही सांगत, मला अनुभव या क्षेत्रातला. मी खरं सांगू का, आयुष्यभर कष्ट करत असताना या क्षेत्रात एवढं काम करताना परिवाराला वेळ नाही देता आला, साहेबांना नाही वेळ देता आला. बघा तुम्ही, काही माणसांनी वेळच नाही दिला परिवाराला. हे मग मला सांगितलं ना, अर्धी रिटायरमेंट घ्यायची, हे खरंय. आम्हालाही परिवाराला वेळ देता येत नाही, ते नाही देता येत. आम्ही सकाळी कीर्तन निघालो ना, संध्याकाळचं कीर्तन करून. माझी एक छोटी लहान 4-5 वर्ष, मला माहिती बापाचं निकीचं प्रेम काय, मी चांगल्या पद्धतीत सांगू शकतो. आम्ही अनुभवलंय. आई जोपर्यंत घरी येत नाही पोरगी दारातच बसते, लईच आठवण आली तर व्हिडिओ कॉल करते. पण खरं सांगू का, आम्ही बाप माणूस बी असे ना, आमच्या लाडक्या लेकीला बघितल्यावर आमचा सगळा शिन निघून जातो आयुष्यातला. आम्ही एवढे रमलेला असतो. श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी आणि लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. आयुष्यभर कष्ट करावं आणि खऱ्या अर्थानं लेकीचा आवाज ऐकल्यानंतर बापाच्या हृदयाला शांतता मिळते. असंख्य स्वप्न आदरणीय साहेबांचे, असंख्य स्वप्न. माझ्या लेकीचं चांगल्या घरात लग्न व्हावं, मुलाचं चांगलं व्हावं, सगळे जितक्या तिथं व्हावं, यासाठी पुरुष जगतो. लक्ष नाही का, कोणासाठी कष्ट? इथं बसलेल्या कोणीही बापाला विचारा, तुमचं सगळ्यात जास्त प्रेम कुणाला सांगा. इथं 90% बापाचं उत्तर आहे लेकीवर प्रेम आहे. महाराज, जोपर्यंत लाडकी लेक येत नाही ना, तोपर्यंत हे बापाला जाग्यावरच हलवत नाहीत.
हे सांगायचं तात्पर्य असं आहे, लेकीच्या अंतःकरणात हृदयात बापाविषयीची माया आहे. इथं बसलेल्या कोणीही मुलीला विचारा की तुमच्यावर सगळ्यात जास्त कुणी प्रेम केलं तर बापानं प्रेम केलं. बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कणखर करा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचं हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना हिरा मोत्याचा रुबाब. घर बायकान मुलं यांना जगवण्यासाठी बाप होतो वेडा पिसा एक एक पैशासाठी. आज दिली तुम्हाला वडिलांची आठवण दाटून येत असेल, म्हणजे ताई साहेबांना या ठिकाणी आठवण येत असेल, विक्रम दादा असतील यांना आठवण येत असेल. त्यांना असं वाटत असं आमचा बाप पाहिजे होता. आता का माहितीये का, आता तर कुठं चांगले दिवस चालू झाले होते, म्हणजे आयुष्यभर कष्ट केलेले दिवस आता पलटले होते. आता त्यांना जगायचं होतं आणि या काळात त्यांनी एक झिड घेतलेली. नक्षत्र आहे का मला काय सांगायचंय. इथं बसलेल्या तरुणाला सांगतोय, बाप जायच्या आधी मिठी मारून घ्या गड्या. कोणता क्षण त्याचा शेवटचा असेल काय सांगता येत नाही. तो जाण्याच्या अगोदर त्याला कडकडून मिठी मारून घ्या. तो जाण्याच्या अगोदर त्याचा चिरा पडलेला पाय हातात घ्या. इथं बसलेल्या कोणीही मुलाला विचारा, बाबा मी लई श्रीमंत पोरं बघितली, 35 वर्षाची पोरं आई मी रडताना बघितली, तर काय झालं. अरे शेवटच्या आघाडीवर पाणी पडलंच नाही बापाच्या अंगावर. पण काय रे बाबा, मला आयुष्यभर पजेलवरच बाप घेतला, पण आज शेवटच्या गुळगाल थरा त्याच्या शरीराला काय त्रास झाला आज कळलं महाराज. यातना सहन केल्या हो. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते बरं. असा खुर्ची बसताना वाघ असतो तो, कोणाची नजर वाकली ना नजर टाकायची कारण नाही त्या घरासमोर. ज्या दिवशी जातो इथं बसलेल्या कोणीही परवा विचारा, पण तुमचा बाप कधी खुश झाला माहिती का, तुमच्या यशात त्याचा आनंद आहे, त्याची इच्छा आहे. बाबांना शेवटची श्रद्धांजली असेल की सगळ्या मुलांनी गोळ्या मिळाली राहो, प्रेमाने राहो, बास. किती कलह झाला, किती द्वेष झाला, किती भांडणं झाली, पण तरी रीतसर परिवार यावा हीच वडिलांची शेवटची श्रद्धांजली असते. लक्ष नाही का. अजून एक श्रद्धांजली आहे, आमच्या दिदीने चांगली पोस्ट काढावी. खऱ्या अर्थानं दुसरी मुलगी ऍडव्होकेट आहे. आमचा विक्रम दादा हा युवा उद्योजक आहे, उद्योग क्षेत्रात मोठं नाव आहे आता त्याचं. वडिलांच्या सल्ल्याशिवाय पुढचं कुठलंच कार्य त्यांनी केलं नाही, पण आता निर्णय त्याला स्वतःला घ्यावे लागणार आहेत. बघा तुम्ही, हे मला त्यांनी सांगितलं नाही, मी माझ्या स्वतःच्या मनाचं सांगतोय. मला माहिती बाप काय असतो. हे होत असताना महाराज मी खरंच खरंच मुलं रडताना बघितल्यात. मुलगा कधी रडेल का, लोकांना वाटतं पुरुष रडत नाही. असा बापाच्या उशाला जाऊन बसतो बरोबर. तो म्हणला महाराज इथं बाप झोपायचा माझा. आता नाही काही आल्यानंतर मला दिदीने यांनी सांगितलं, महाराज ही खोली आमच्या वडिलांसाठी स्पेशल केली होती. लोक भेटायला यायची इथंच. शनिवार रविवार असले तरी त्यांनी आयुष्यभर सुट्टीच घेतली नाही. हो नाही घेतली सुट्टी या माणसांनी. मी आमच्या सगळ्या तरुणांना सांगत, ज्या दिवशी लोक जातील त्या दिवशी पस्तावा करण्यापेक्षा आत्ताच मिठी मारून घ्या. मग ते 35 वर्षाचा पोरगा म्हणला, महाराज बाप झोपायचा माझा इथं. आयुष्यभर पैसा कमावला हो, पण एकदा शेवटची बापाला मिठी मारायची होती. बाप जायच्या आधी मिठी मारून घ्या. महाराज गेल्यानंतर ज्या संवेदनशीलता संपतील ना, त्यानंतर लक्षातच राहणार नाही काय झालं ते. म्हणून सांगितलं, रडला कोणासाठी तर लाडक्या लेकीसाठी. इथं बसलेल्या काही लेकी नाही विचारा, तुमचा बाप कोणासाठी रडला माहिती का. ज्या दिवशी तुम्ही सासराला निघाले ना त्या दिवशी तो तुमच्यासाठी रडला. ठीक आहे, साहेबांच्या काही इच्छा अधुऱ्या राहिल्या असतील की माझ्या लेकीचं फार मोठं लग्न बघा, फार मोठं लग्न करावं, चांगल्या घरात माझी लेक द्यावी. बापाची सगळ्यात मोठी इच्छा असते. खरं सांगू का, मी दास प्रत्येक बापाला सांगेन, तुम्ही आयुष्यात सगळे खर्च करा, पण सगळ्यात महत्वाचा खर्च आपल्या मुलांच्या शिक्षणावर करा. शिक्षण खात्यात काम करताना बघा बाबा, सगळ्या गोष्टी सगळ्या फेल जातील, पण शिक्षणावर केलेला खर्च कधीच फेल जात नाही. त्या घरात ती मुलं तुम्हाला संस्कारी झालं होते. आपण सगळे करू, पण जर मुलं घडवण्यात आपण अपयश ठरवतो ना, बापाला तेच पाहिजे असतं. बापाची संपत्ती म्हणजे त्याची मुलं आहेत. मी अशी मुलं बघितली महाराज. मुलगा कुठे अमेरिकेत 10 लाख रुपये पगार आहे, मल्टीनॅशनल MNC कंपनीत चांगलं पॅकेज आहे, आणि तिकडून फोन करते म्हातारी म्हणते काय झालं बाबा, अख्ख्या गावाला सांगते माझा मुलगा अशी माझी मुलगी अशी. म्हातारी म्हणते मग एक फोन करा त्याला, मला भेटायला ये. काय म्हणला माहितीये का, चाललंय त्यांचं काम, कशाला आपण त्यांच्या ह्याच्यात डोकवायचं. पण खरं सांगा, अमेरिकेने जो पोरगा बापाला भेटायला आला असताना 10 वर्ष बाप जगला असता. अजून इथं जुन्या बसलेल्या लोकांना विचारा,
त्यांची इच्छा आहे त्यांची पोरं त्यांच्या ताटात जेवायला बसली पाहिजे, सोबत बसली पाहिजे नाही. अरे किती वर्ष आयुष्य राहिलं सजला हो, 50-50 वर्ष जगू अजून आपण. गेल्यानंतर सगळंच राहिलं नाही तर पैसा संपत्ती धन दौलत सगळं. स्वभाव कडकच असतो बापाचा, स्वभाव कडकच. माझ्या बापाचा स्वभाव कडक यांना माहिती. 70 वर्षाचा लय खतरनाक आहे अजून मी. चालू कीर्तनात कधी कधी उपाडणं वाटतं मागून. मी त्यांना म्हणतो असं लोकांच्यात करता का जाऊ, एक तास कर मला काय चुकलं ते सांगायचं. त्यांचा शब्द काय माहिती का, लई रागीट. तू माझा बाप नाही मी तुझा बाप आहे. तर पोरांनी शिकवायचं नसतं बापाला बाप काय करायचं ते. असा बाप लई गरजेचा आहे बरं का. असं साहेबांचा स्वभाव रागीटही असू शकतो पण मनात प्रेम असतं, लक्षात आहे का. बापाच्या हृदयात प्रेम आहे, फार वेगळं प्रेम आहे महाराज. आणि म्हणून मी लांबचं उदाहरण नाही दिलं. माझं इकडे पलीकडे खेड शॉपूर गाव आहे पुण्यामध्ये. एक 35 वर्षाचा पोरगा अटॅक येऊन गेला, लहान मुलगी आहे त्याची 5 वर्षाची, तिथंच दारात बसते. मला म्हणजे महाराज आपल्याला सांत्वन करायला जायचं. म्हणलं काय सांत्वन करायचं, तरुण वयात पती गेल्यानंतर पत्नीचं काय सांत्वन करायचं. सहचारणी नाही गरजेचं आहे आपल्या आयुष्यात, नाही गरजेचं आहे सहचारणी. ज्या दिवशी सहचारणी जातो ना, आता आमच्या आई एकट्या पडल्यात, लई महत्वाचा असतो सहचारणी. मी 80 वर्षाच्या आजोबा मोठ्या रडताना बघितलं. आजोबा म्हणलं आजोबा काय आलं. आजोबा म्हणलं आजोबा म्हणतात महाराज कोरोनाच्या काळात इतकी भयानक परिस्थिती होती, एवढा ताप पडला होता, एवढा रागीट स्वभाव जे दिसेल ते भिकून आणलं म्हातारीला. पण बिचारीने खाट सोडली नाही शेवटपर्यंत पट्ट्या ठेवल्या डोक्यावर. ओढून आणला मृत्यू त्या दारातून मला ओढून आणलं. पण बिचारी माझ्या आधीच गेली. आजी मी आजी बी रडताना बघितली. आजीला म्हणलं काय झालं. काय नाही म्हणजे महाराज मला काय आवडतं ना हे फक्त आमच्या त्यांनाच माहिती, कोणीच नाही सांगू शकत. ते शब्द तो आवाज त्या सगळ्या गोष्टी निघून गेल्या. म्हणले यंदाची जत्रा आली पण येताना म्हातारा शेवरेवड्या नाही घेऊन आले. म्हातारीला शेवरेवड्या आवडते ते म्हाताऱ्याला माहिती. विचारा बसलेल्या आई म्हातारा हा शब्द लई त्यागाचा आहे बरं का, वाईट मार्गाला नाही बोलत. म्हातारा हा शब्द लई त्यागाचा आहे. त्याच्या चेहऱ्याचं तेज त्यांनी आमच्यासाठी संपवलंय. म्हणून मला असं वाटतं, म्हणून मी या परिवाराला सांगेल की आदरणीय साहेबांची स्वप्न या ठिकाणी आली की ना असा अभ्यास करण्याकडे असाध्य ते साध्य करिता साहस कारण अभ्यास तुका म्हणे करून दाखवायचा असतं आणि केलंच पाहिजे. बाबा परिस्थिती होत असते हो, आम्ही तर सगळे संपलो होतो काही काळात. तुम्हाला काय वाटतं आम्ही कीर्तन करणं एवढं सोपं आहे. या परिवारानं मलाच का चूज केला असं सांगा बरं. बरीच कीर्तनकार आहेत, जात धर्म मला त्यांच्या कुणाच्या झाला नाही. पण खरं सांगू का माझ्या 3ऱ्या पिढीत मी परमार्थ घेऊन आलोय. माझ्या आजोबा भजनात, माझे वडील कीर्तनकार आहे आणि मी इथपर्यंत आहे. हे सांगायचं तात्पर्य काय, मला माहिती माझी पुढची पिढी बी याच्यातच असेल, याच्यातच असली पाहिजे. आमचा मोठा मला नाही सांगायला आलो महाराज. काही वेळेस तुम्हाला तुमची जात बघून डावलण्यात येतं. लोक अजून मी वाटतं का तुम्हाला एवढं सोपं राहिलं का नाही. अहो छत्रपती शिवाजी राजांमुळे मंदिरातले देव शिल्लक राहिले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांमुळे मंदिरांचा जीर्णोद्धार झाला. लक्षात नाही का, फार मोठं केलं. रणरागिरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे पेशवे थरथर कापत होते, एकही पेशवा उभारायला नाही. काय आईचं तेज, रणरागिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. मातृत्वाने एक वेगळी कमांड निर्माण केली महाराष्ट्रात. मी अखंड महाराष्ट्रावर हिंदुत्व सांगतो. बाबा मी तिकडे बी जातो हैदराबादला कीर्तन करायला, आम्ही कट्टर हिंदुत्वच मानतो. पण हिंदुत्व ते कोणाचा द्वेष करतं ते हिंदुत्व नाही. जे सगळ्यांना सोबत घेऊन चालतं ते हिंदुत्व आहे. जे सगळ्यांचा विचार करतं ते हिंदुत्व आहे. जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी दिला, जे छत्रपती शिवाजी राजांनी दिला, जे धर्मवीर संभाजी राजांनी दिला, ही सगळी माणसं आई वडिलांना मानणारी माणसं होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे न्याय माता, न्याय देणारी माता. जिथं मुलाचं चुकलं तिथं मुलगा बी चुकीचा आहे. हे सांगायचं तात्पर्य असं आहे, या सगळ्या गोष्टींचा परमार्श मांडला. म्हणून या ठिकाणी जाता जाता या 2-3 गोष्टी सांगेल आणि 2 मिनिटात सेवेला पूर्ण विराम देईन. बाबा माझ्या गावाकडलं उदाहरण द्यायचं नव्हतं पण ते काय सांगितलं. 35 वर्षाचा पोरगा अटॅकने गेला, 5 वर्षाची पोरगी अजून मी दारात बसते. ती दोघं मी तिथं दारात बसते. त्यांना मला काय झालं आजीला म्हणलो. आजी म्हणली महाराज ते पप्पा सांगून गेले ते येताना सायकल घेऊन येईल म्हणून. ते 1 वर्ष झाले पोरांना अजून वाटतं की बाप येतोय का काय. म्हणजे अजूनही या परिवाराला भास होत असेल की वडिलांचा फोन येत असेल तर विचारत असेल कुठे तुम्ही. होता असेल, खरं होतं, आम्ही अनुभवलंय. त्या लेकरांना एक राईट मारायला गेलो महाराज. त्या लेकीला विचारलं म्हणलं भाई आठवणी ती कर.
तेव्हा ती पप्पा येतात, मी त्यांच्या हातावर झोपते. मला झोप लागली की पप्पा रात्रीत निघून जातात. तिला भास होते की तिचा बाप जिवंत आहे. लक्षात राही का? म्हणून मला असं वाटतं जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीस जावा. साहेबांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो, समर्पित करतो. खऱ्या अर्थानं त्यांचं असणारं कार्य आणि त्यांच्या असणाऱ्या कार्याला या ठिकाणी अंतःकरणातून या ठिकाणी श्रद्धांजली देत. त्यांनी केलेलं कार्य मात्र कधी संपणार नाही, त्यांचा स्वभाव कधी संपणार नाही, त्यांचं कार्य शेवटपर्यंत समाजाच्या हृदयात राहील. फार वर्ष जरी आयुष्य नाही राहिलं नसेल राहिलं तरी म्हणून मी तुम्हाला 4-5 उदाहरणं दिली. संत तुकोबाराय, विश्वमाऊली ज्ञानोबाराय, वीर भगतसिंग, ही सगळीच माणसं स्वामी विवेकानंद जास्त वर्ष आयुष्य नाही जगली, जेवढी वर्ष आयुष्य जगली ती समाजासाठी, देशासाठी, धर्मासाठी जगली. म्हणून ही माणसं जिवंत राहिली. साहेबही गेले पण त्यांच्या कार्यानं मात्र ते आयुष्यभर या समाजात जिवंत राहतील. या गावाचं नाव आज पूर्ण महाराष्ट्रात करून गेले. लक्षात नाही का? शिक्षणात काय ताकद आहे हे साहेबांकडून शिकून घ्या. या अतिशय गरीब परिस्थितीतून येत या ठिकाणी एवढं मोठा अधिकारी होणं. माझे दाजी आता त्याच पदावर आहेत, आयुक्त पदावर. मला माहिती आहे की खऱ्या अर्थानं त्या पदावर जाताना त्यांनी एवढा संघर्ष केला. पण खरं सांगू का, आज तुम्हा परिवाराला या समाजाने फार प्रेम दिलं. ही सगळी साहेबांची पुण्य आहे आणि या ठिकाणी परिवाराला दिलेलं प्रेम आहे. खऱ्या अर्थानं मी श्रद्धांजली अर्पण करत या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवान परमेश्वराने द्यावी अशी या ठिकाणी प्रार्थना करत बाबांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. वाणीतून एखादा शब्द गेला असेल, कुणाच्या भावना दुखवल्या असतील, अंतःकरणातून या ठिकाणी माफी मागतो. सगळ्यांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात आणि वाणीला पूर्णविराम. ज्ञानदेव
अकल्पाय शिवाय त्या कुळा माझी असं तुकाराम बसा सर्वांनी एक मिनिट खाली बसा बसा खाली पटकन आज महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार बसा खाली 2 मिनिटं खाली बसा फक्त 2 मिनिटं खाली बसा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आमचे जीवलग मित्र आमच्यावर पितृवत प्रेम करणारे आणि मित्रवत प्रेम करणारे आपल्या सर्वांना परिचित असणारे जे टॉकीज असेल वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण ज्यांना ओळखतच आहात असे असणारे आमचे जीवलग कबीर महाराज आतार यांनी आज आपल्या गावामध्ये येऊन कैलासवासी धनाजी अनंत बुट्टे पाटील साहेबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त येऊन महाराजांनी अतिशय सुंदर कीर्तन सेवा केल्याबद्दल महाराजांचे एकदा जोरदार टाळ्या वाजून स्वागत करा। आज साहेब आपल्यातून जाऊन बरोबर 1 वर्ष झालेलं आहे आणि त्या निमित्ताने साहेबांचा सर्व मित्र परिवार असेल फॅमिली मेंबर असतील ज्यांना ज्यांना साहेबांनी सहकार्य केलेले असे सर्व साहेबांचे स्नेही मंडळी आलेले असतील त्यांचेही खूप खूप धन्यवाद। आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य आमचे सदानंदजी महाराज यांनीही येऊन या कीर्तन सेवेला साथ दिल्याबद्दल त्यांचे एकदा जोरदार टाळ्या वाजून स्वागत करा। आणि यानंतर मी निवेदक जे कुणी इथले असतील निवेदककार त्यांना विनंती करतो यानंतर ज्या आरती कीर्तन झालेला आहे त्या आरती तो प्रसादच असेल आणि सर्व साहेबांच्या मित्र परिवारांना पाहुणे रावळे मंडळींना मी विनंती करतो आपण सर्वांनी प्रसाद घेतल्याशिवाय कुणीही जायचं नाही अशी मी बुट्टे परिवारातर्फे मी विनंती करत आहे। आणि जर कोणाला 2-2 मिनिटं श्रद्धांजली नाही ना आता सर्वांनी नैवेद्य दाखवायला गेलं तरी चालेल किंवा प्रसादाच्या पंक्तीला बसलं तरी चालेल। धन्यवाद।